Hello students, good morning all of you. Welcome to my YouTube channel प्रोफेसर रवींद्र गायकवाड. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा. आपण क्लास 12 केमिस्ट्री पार्ट सेकंडमध्ये अल्कोहोल फिनॉल हा टॉपिक स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये आपण सेकंड सेक्शनमध्ये फिनॉलमध्ये आपण एक सेकंड लास्ट पॉईंट स्टडी करणार आहोत, रिॲक्शन ऑफ फिनॉल्स. त्याच्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण काही रिॲक्शन्स पाहिले होते आपण. तर त्याचा ओव्हरव्ह्यू घेतो सुरुवातीला की कोल्ब रिॲक्शन एक आपण पाहिली होती, कोल्ब्स रिॲक्शन. तर याच्यावर क्वेश्चन कसा असतो पहा एक्झाममध्ये, राईट अ नोट ऑन कोल्ब्स रिॲक्शन असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर सॅलिसिलिक ॲसिड फ्रॉम फिनॉल. तर अशा प्रकारचा एक क्वेश्चन असू शकतो की फिनॉलपासून सॅलिसिलिक ॲसिड कसा तयार करायचं. त्याचा आन्सर तुम्ही कसं लिहिणार पहा, स्क्रीनवर दिसते पहा. When phenol is treated with NaOH, it gives sodium phenoxide ion. Sodium phenoxide ion is treated with weak electrophile like a carbon dioxide, which on hydrolysis will dilute HCl to give salicylic acid as a product. Therefore, this reaction is called as a Kolb's reaction. मग इथं रिॲक्शन दिसते पहा. फिनॉलची रिॲक्शन जर NaOH सोबत केली तर हा OH बेसचं कार्य करतो आणि इथल्या प्रोटॉनला स्वतःकडे ॲक्सेप्ट करतो, म्हणजे काय लॉस होईल, H2O, आणि इथं सोडियम फिनॉक्साईड आयन तयार होईल. त्याच सोडियम फिनॉक्साईड आयनची रिॲक्शन जर वीक इलेक्ट्रोफाईल CO2 सोबत 398 केल्विन आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जर केली तर हा ओ निगेटिव्ह ऑर्थोचा प्रोटॉन स्वतःकडे ॲक्सेप्ट करतो. त्यावेळेस ऑर्थोला निगेटिव्ह चार्ज येतो आणि हा निगेटिव्ह चार्ज कार्बन डायऑक्साईडवर अटॅक करतो. त्यावेळेस सोडियम सॅलिसिलेट नावाचा असा एक प्रोडक्ट तयार होतो, OH C डबल बॉन्ड O Na+. याला म्हणायचं सोडियम सॅलिसिलेट इंटरमिजिएट. विच ऑन ट्रीटमेंट विथ डायल्यूट HCl. याच्यावर जर डायल्यूट HClची ट्रीटमेंट केली तर Na+ आणि Cl- लॉस होईल आणि काय तयार होईल, OH COH. याला म्हणायचं सॅलिसिलिक ॲसिड किंवा ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झाइक ॲसिड. तर फिनॉलपासून सॅलिसिलिक ॲसिड तयार करण्यासाठी जी नेम रिॲक्शन यूज केली जाते ती म्हणजे कोल्ब्स रिॲक्शन आहे. आणि याच्यामध्ये जो वीक इलेक्ट्रोफाईल असतो तो कार्बन डायऑक्साईड असतो. तर ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात राहून द्या. पण त्यानंतर आपण सेकंड रिॲक्शन पाहिली होती, व्हॉट इज द रिमर टिमन रिॲक्शन. मिस रिमर अँड मिस टिमन ह्या दोन सायंटिस्ट होत्या आणि त्यांनी कॉम्बिनेशनमध्ये एक रिॲक्शन एक्झिस्ट केली. त्या रिॲक्शनला आपण रिमर टिमन रिॲक्शन म्हणतो. मग कसा क्वेश्चन असतो पहा, राईट नोट ऑन रिमर टिमन रिॲक्शन असा एक क्वेश्चन असू शकतो 2 मार्काला, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर सॅलिसिला अल्डाइड फ्रॉम फिनॉल, की फिनॉलपासून सॅलिसिला अल्डाइड कसा तयार करायचा. तर अशा प्रकारची एक 2 मार्काला रिॲक्शन असते आणि शक्यतो करून ही एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस रिॲक्शन विचारतात आणि नीटला देखील असते पहा, लक्षात राहू द्या. आपण काल घेतलेलं थोडंसं ओव्हरव्ह्यू करतो, क्वेश्चन कसा लिहायचा आणि त्याचा आन्सर कसं लिहायचं पहा. When phenol is treated with chloroform in aqueous sodium hydroxide solution, gives intermediate substituted benzyl chloride, which on hydrolyzed in presence of alkali, followed by the hydrolysis with acid to give salicylaldehyde as a product. Therefore, this reaction is known as the Rimmer-Timon reaction. काय करायचं पाहिजे याच्यामध्ये, फिनॉलची रिॲक्शन जर क्लोरोफॉर्म आणि ॲक्वियस NaOH सोबत जर केली तर अशा प्रकारचा एक बेन्झाल क्लोराईड सबस्टिट्यूटेड इंटरमिजिएट तयार होतो. म्हणजे हा NaOH काय करतो, सोडियम फिनॉक्साईड आयन तयार करतो आणि H2O लॉस होतो आणि क्लोरोफॉर्म ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होऊन बेन्झाल क्लोराईड तयार होतं आणि HCl लॉस होतो. नंतर हा बेन्झाल क्लोराईडमध्ये 2 क्लोरीन ॲटम आहेत, त्याची रिॲक्शन जर 2 इक्विव्हॅलंट ऑफ NaOH सोबत केली तर 2 NaCl लॉस होतील आणि त्याच्यापासून एक हायड्रॉक्सी इंटरमिजिएट तयार होईल. याला थोडंसं वॉर्म केलं की त्याचं डिहायड्रेशन होईल आणि त्याच्यापासून हा अल्डाइड ग्रुप तयार होईल आणि याचं हायड्रोलिसिस केलं तर काय तयार होतं, सॅलिसिला अल्डाइड्स. मीन्स फिनॉल इज कन्वर्टेड इनटू सॅलिसिला अल्डाइड इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफॉर्म इन ॲक्वियस NaOH. सच रिॲक्शन आर कॉल्ड ॲज अ रिमन-टिमन रिॲक्शन. पण ह्या क्लोरोफॉर्मच्या ऐवजी जर आपण कार्बन टेट्राक्लोराइड हे सॉल्व्हंट जर यूज केलं तर डायरेक्ट सॅलिसिलिक ॲसिड तयार होतो प्रॅक्टिकली. हे तुम्हाला काल मी सांगितलं होतं, एक त्याचं लिमिटेशन आहे, पण लक्षात राहू द्या. आता त्यानंतर आपल्याला आज 2 ते 3 रिॲक्शन आणि काही ॲप्लिकेशन शिकायचे ह्या लेक्चरमध्ये पहा. त्यानंतरची नेक्स्ट रिॲक्शन आहे रिडक्शन ऑफ फिनॉल विथ झिंक डस्ट, की झिंक डस्टचा यूज करून जर फिनॉलचं रिडक्शन केलं तर काय प्रोडक्ट तयार होईल. कसा क्वेश्चन असू शकतो पहा, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ झिंक डस्ट ऑन फिनॉल, की झिंक डस्टची ॲक्शन जर फिनॉलवर केली तर काय प्रोडक्ट तयार होईल. असा एक एक्झाममध्ये 1 मार्काला क्वेश्चन असू शकतो. किंवा हाऊ विल यू प्रिपेअर्ड बेन्झिन फ्रॉम फिनॉल, की फिनॉल पासून बेन्झिन कसा तयार करायचा असा एक मार्काला क्वेश्चन असू शकतो. काय लिहिणार पहा आन्सर, When phenol is heated with zinc dust, it gives benzene.
जर फिनॉलची रिॲक्शन झिंक डस्ट सोबत केली तर त्याच्यापासून बेन्झीन तयार होतो आणि साईड प्रोडक्ट काय भेटतो, झिंक ऑक्साईड. बिकॉज दिस झिंक्स हॅव्हिंग द ऑक्सिडेशन स्टेट इज +2 अँड ऑक्सिजन इज हॅव्हिंग ऑक्सिडेशन स्टेट इज -2. मग हा +2 आणि -2 पासून काय तयार होतो, झिंक ऑक्साईड. आणि इथला जो OH आहे तो या कार्बनकडे जातो. म्हणजे इथे जे 5 हायड्रोजन होते बेन्झीनवर, त्यावेळेस OH मधला एक हायड्रोजन इथे सबस्टिट्यूट होतो आणि बेन्झीन तयार होतो आणि साईड प्रोडक्ट काय भेटतो, झिंक ऑक्साईड. म्हणजे फिनॉलची रिॲक्शन जर झिंक डस्ट सोबत केली तर बेन्झीन हा प्रोडक्ट भेटतो. याला म्हणायचं रिडक्शन ऑफ फिनॉल विथ झिंक डस्ट. तर ही एक मार्काची एकदम सोपी रिॲक्शन आहे पहा. हाऊ विल यू कन्व्हर्ट फिनॉल इंटू बेन्झीन. तर त्यावेळेस आपण कशाचा यूज करतो, झिंक डस्टचा. त्या झिंक हा फिनॉलमधला ऑक्सिजन स्वतःकडे ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्यापासून तुम्हाला झिंक ऑक्साईड तयार झालेलं दिसतं आणि मेन प्रोडक्ट काय भेटतो, बेन्झीन. कारण इथला एक हायड्रोजन इथं सबस्टिट्यूट होतो पहा या पोझिशनला. तर याला म्हणायचं बेन्झीन, की हा OH मधला एक हायड्रोजन काय होतो त्या पोझिशनला सबस्टिट्यूट. त्यानंतर सेकंड लास्ट रिॲक्शन आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. की फिनॉलचं जर आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं तर काय प्रोडक्ट तयार होईल पहा. फिनॉल ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन गिव्ह सायक्लोहेक्झॅनॉल. जर फिनॉलचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन जर आपण निकेल सोबत पर्टिक्युलर टेम्परेचरला जर केलं तर त्याच्यापासून सायक्लोहेक्झॅनॉल तयार होतो. बट इन दिस रिॲक्शन कंडिशन मिक्सचर ऑफ वेपर ऑफ फिनॉल अँड हायड्रोजन इज पास्ड ओव्हर द निकेल कॅटॅलिस्ट ॲट 433 केल्विन. पण ज्यावेळेस ही प्रॅक्टिकली आपण रिॲक्शन प्रोसीड करत असतो त्यावेळेस आपण फिनॉलचे वेपर आणि हायड्रोजन गॅस काय करतो, निकेलमधनं पास करतो 433 केल्विनला. त्यावेळेस या बेन्झीन मधले जे 5 हायड्रोजन आहे त्याचं रिडक्शन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सायक्लोहेक्झॅनॉलमध्ये. 2, 4, 5. तर अशा प्रकारे याचं रिडक्शन होतं आणि याच्यापासून सायक्लोहेक्झॅनॉल तयार होतो पहा. मग काय होईल रिॲक्शन थेरॉटिकली, फिनॉल प्लस 3 इक्वॅलंट ऑफ हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 433 केल्विन टू गिव्ह सायक्लोहेक्झॅनॉल. म्हणजे इथले जे डबल बॉन्ड आहेत हे डबल बॉन्ड रिड्यूस केले आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये केले. म्हणजे इथे एक हायड्रोजन, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक, म्हणजे 6 हायड्रोजन आपण ऍड केले. म्हणजे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये केलं आणि फिनॉल पासून सायक्लोहेक्झॅनॉल तयार होतो. तर ही एक कॅटॅलिटिक हायड्रोजनेशनची रिडक्शनचीच रिॲक्शन आहे. फक्त इथं 3 इक्वॅलंट ऑफ H2 घ्यायचा, कॅटॅलिस्ट निकेल हा यूज करायचा, टेम्परेचर 433 केल्विन आणि डबल बॉन्ड फक्त कमी करायचे आणि स्ट्रक्चर काढायचं. याला म्हणायचं सायक्लोहेक्झॅनॉल. ओके. त्यानंतर रिॲक्शन ऑफ फिनॉल मधली शेवटची रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. जर आपण फिनॉलचं ऑक्सिडेशन केलं तर काय तयार होऊ शकतो पहा. हाऊ विल यू प्रिपेअर्ड बेन्झोक्विनोन फ्रॉम फिनॉल. की फिनॉल पासून बेन्झोक्विनोन कसा तयार होतो. फिनॉल इज ऑक्सिडाइज्ड बाय क्रोमिक अनहाइड्राइड्स और एसिडिफाइड सोडियम डायक्रोमेट to give conjugated diketone and this conjugated diketone are called as benzoquinone. जर आपण फिनॉलचं ऑक्सिडेशन हे सोडियम डायक्रोमेट सोबत किंवा क्रोमियम ट्रायऑक्साइड सोबत जर केलं तर याच्यापासून तुमचा बेन्झोक्विनोन हा डायरेक्ट प्रोडक्ट तयार होतो. हे एक लक्षात राहू द्या 1 मार्कासाठी. फिनॉल इज कन्वर्टेड इनटू बेन्झोक्विनोन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम डायक्रोमेट और क्रोमियम ट्रायऑक्साइड्स. मग ही रिॲक्शन कशी होते पहा. समजा तुमच्याकडे दिलेलं असेल फिनॉल, बरोबर. ह्या फिनॉलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं कशासोबत, NaCr2O7 इन डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड सोबत. त्यास इथे एक प्रॅक्टिकल इंटरमिजिएट फॉर्म होतो सेकंडरी अल्कोहोल्स. आणि या सेकंडरी अल्कोहोलचं जर आपण फर्दर ऑक्सिडेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हा बेन्झोक्विनोन नावाचा प्रोडक्ट तयार झालेला दिसतो. कोणता प्रोडक्ट तयार होतो तुमचा, बेन्झोक्विनोन हा प्रोडक्ट तयार होतो. याला म्हणायचं पॅरा बेन्झोक्विनोन किंवा जनरली बेन्झोक्विनोन म्हटलं तरी चालतं पहा. म्हणजे याच्यामध्ये काय होतं पहा, फिनॉलचं कन्व्हर्जन ज्यावेळेस आपल्याला बेन्झोक्विनोन मध्ये करायचे त्यावेळेस याच्यामध्ये जो प्रोडक्ट एक्झिस्ट होणार आहे तो प्रोडक्ट म्हणजे कोणता आहे तुमचा, बेन्झोक्विनोन आहे. आणि याच बेन्झोक्विनोनचा इंटरमिजिएट काय भेटतो तुम्हाला, सेकंडरी अल्कोहोल्स. मग फिनॉलचं कन्व्हर्जन बेन्झोक्विनोन मध्ये करण्यासाठी कोणता ऑक्सिडायझिंग एजंट यूज करायचा, Na2Cr2O7. याला म्हणायचं ऍसिडिफाईड सोडियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. तर अशा प्रकारच्या आपण 8 प्रकारच्या नेम रिॲक्शन कालच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेल्या आहेत पहा. आता याच्यानंतर फिनॉल मधला आपल्याला शेवटचा पॉईंट स्टडी करायचा.
फिनॉल सेक्शनमधले आपण नेम रिॲक्शन 8 प्रकारच्या पाहिल्या. आता आपल्याला शेवटचा पॉईंट पाहायचा आहे की युजेस ऑफ फिनॉल किंवा ॲप्लिकेशन ऑफ फिनॉल, की फिनॉलचा आपण कोणकोणत्या ठिकाणी एव्हरीडे लाईफमध्ये यूज करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला थर्ड सेक्शन म्हणजे इथरला सुरुवात करायची. मग याच्यामध्ये ॲप्लिकेशन काय काय आहेत पहा. फर्स्ट ॲप्लिकेशन स्क्रीनवर दिसते तुम्हाला. फिनॉल इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर विच इज युज्ड इन बॅकेलाइट, दॅट इज प्लॅस्टिक बॅकेलाइट. की फिनॉलचा यूज आपण फिनॉल फॉर्मल्डिहाइड तयार करण्यासाठी यूज करतो. आणि हा फिनॉल फॉर्मल्डिहाइड एक पॉलिमर आहे आणि त्याच्यापासून एक प्लॅस्टिक बॅकेलाइट तयार करतो. म्हणजे आपले कुकरचं जे हँडल असतं पहा ब्लॅक कलरचं, ज्याला आपण भटूर वस्तू म्हणतो, तर हे तयार करण्यासाठी आपण ह्या फिनॉलचा यूज करतो. बॅकेलाइट म्हणजे तुमच्या कुकरला जी काळी मूठ असते त्याला बॅकेलाइट म्हणायचं. आणि हा बॅकेलाइट पॉलिमर तयार करण्यासाठी आपण फिनॉलचा यूज करतो. त्यानंतर इट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर ॲज वेल ॲज इन सर्टन डाईज. की लॅबमध्ये तुम्हाला ज्यावेळेस इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं टायट्रेशन करायचं असतं ऑक्झॅलिक ॲसिड वर्सेस KMnO4, त्यावेळेस पिंक कलरचा कलर येत असतो त्या सोल्युशनला. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी जे आपण इंडिकेटर यूज करतो त्याला आपण फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर म्हणतो किंवा मिथिल ऑरेंज इंडिकेटर असतात. असे वेगळ्या प्रकारचे इंडिकेटर असतात. तर हे फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर तयार करण्यासाठी देखील आपण फिनॉलचा यूज करतो. आणि वेगळ्या प्रकारचे डाईज तयार करण्यासाठी इंडिगो डाईज असेल, रेड डाईज असेल, ब्ल्यू डाईज असेल किंवा वेगळ्या प्रकारचे येलो कलरचे डाईज असतील, तर हे वेगळ्या प्रकारचे डाईज तयार करण्यासाठी देखील आपण फिनॉलचा सॉल्व्हंट म्हणून यूज करत असतो. त्यानंतर इट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ ड्रग्स सच ॲज सेलॉल ऑर ॲस्पिरिन. की तुमच्या वेगळ्या प्रकारचे ड्रग तयार करण्यासाठी देखील ड्रग इंडस्ट्रीमध्ये किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आपण या फिनॉलचा यूज करतो आणि त्याच्यापासून सेलॉल किंवा ॲस्पिरिन टाईपचे ड्रग्स तयार केले जातात. इट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ डेटॉल विच इज युज्ड ॲज अ अँटीसेप्टिक. की तुमच्या घरामधला जो डेटॉल सोप असेल तर तो डेटॉल सोप तयार करण्यासाठी आपण ह्या फिनॉलचा यूज करतो. अँड दोज डेटॉल आर युज्ड ॲज अ अँटीसेप्टिक. आणि त्याचा आपण अँटीसेप्टिक एजंट म्हणून त्या डेटॉलचा यूज करत असतो. त्यानंतर इट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. की 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड तयार करण्यासाठी देखील आपण या फिनॉलचा यूज करतो. अँड दोज 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड आर मेनली युज्ड ॲज अ सिलेक्टिव्ह वीड किलर. की तणनाशक म्हणून आपण ह्या फिनॉलचा यूज करतो. पण ह्या फिनॉलपासून तणनाशक म्हणून काय यूज केला जातो, तयार केला जातो 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड नावाचा कंपाऊंड हा फिनॉलपासून तयार होतो. आणि तो आपल्या तणनाशकमध्ये कन्स्टिट्युएंट म्हणून किंवा इन्ग्रेडियंट म्हणून प्रेझेंट असतो. वीड किलर म्हणजे तणनाशक. इट इज युज्ड टू प्रिपेअर द पिक्रिक ॲसिड विच इज युज्ड ॲज एक्सप्लोजिव्ह. आणि नायट्रेशन ऑन फिनॉलनुसार आपण पाहिलं होतं की नायट्रेशनवर जर आपण पॉलिनायट्रेशन रिॲक्शन जर फिनॉलवर केली तर त्याच्यापासून ट्रायनायट्रोफिनॉल हा प्रोडक्ट एक्झिस्ट होतो. अँड दोज ट्रायनायट्रोफिनॉल आर कॉल्ड ॲज अ पिक्रिक ॲसिड. अँड दिस पिक्रिक ॲसिड आर युज्ड टू प्रिपेअर द इट इज युज्ड ॲज एक्सप्लोजिव्ह. की एक्सप्लोजिव्ह म्हणून आपण त्या पिक्रिक ॲसिडचा यूज करत असतो. म्हणजे वेगळ्या प्रकारचे अणुबॉम्ब तयार करण्यासाठी स्फोटक पदार्थ म्हणून आपण जो इन्ग्रेडियंट यूज करतो तो म्हणजे पिक्रिक ॲसिड असतो. आणि हा पिक्रिक ॲसिड फिनॉलपासून पॉलिनायट्रेशन रिॲक्शनने आपल्याला तयार करता येतो. त्यावेळेस आपण ह्या नायट्रेशन रिॲक्शनमध्ये नायट्रेटिंग मिक्सचरचा यूज केलेला होता. ओके. तर असे वेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन आहे जे फिनॉलचे. आपण उद्यापासून नंतर इथर या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.